हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज मी खूप लवकर उठले होते कारण की आज मला बाबांसाठी टिफिन बनवायचा होता. मग टिफिन बनवून घेतला. त्यानंतर थोडंसं बाहेर आले होते कारण की वेदर एवढं मस्त झालं होतं. इच्छा तर खूप होती की बाहेर कुठेतरी जावा, पण एवढं तर माझं नशीब चांगलं नाही आहे की कोण बाहेर नाही, कारण की आपल्या नशिबात थोडी कोण पसंती दमते जो आपल्याला बाहेर फिरायला नाही. त्यानंतर झोपून घेतलं. उठले तर हा टाईम झाला होता. मला उठल्यानंतर मग ब्रश करून घेतला आणि जेवण बनवायचा तर खूप कंटाळा होता, म्हणून म्हटलं चहाच पिऊन घ्यावा. चहा पिले आणि त्यानंतर मग काय रूम आवरून घेतला कारण की एवढा पसारा झाला होता रूममध्ये, बस सांगताच येत नाही. म्हणून पटकन दिवशी रूम आवरून घेतला कारण की आज दीदी पण घरी येणार होती आणि आज आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. त्याच्यामुळं काय करणार आहे, दीदीची वाट बघता बघता तर खूप वेळ झाला होता भाई. म्हणून म्हटलं जाऊन त्या संध्याकाळची तयारी तरी करून घ्यावं, म्हणून पटकन दिवशी पीठ मळून घेतलं. आणि असं तर होणार नाही, दीदी आले आणि तिने माझ्यासाठी काही खायला नाही आणलं, म्हणून थोडीशी पेटपूजा पण करूनच घेतली. त्यानंतर मग काय चपात्या करून घेतल्या कारण की बाबा तर संध्याकाळी येणारच होते, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी जेवण बनवूनच जावं. पटकन दिवशी चपात्या करून घेतल्या. मग काय आवरला आणि दीदी आणि मी आलो बाहेर. मामाच्या घरी गेलो होतो, तिथं थोडा वेळ थांबलो आणि असं सगळं वेदर झालं होतं बाबा संध्याकाळपर्यंत. मग काय घरी आले, सगळं आवरून घेतलं, जेवले वगैरे, मग किचन आवरून घेतलं.